एक ब्रेकिंग बातमी आहे। स्वारगेट बस स्थानकामधल्या लैंगिक अत्याचाराचं प्रकरण समोर आलं होतं आणि याच प्रकरणी आता पीडित तरुणीचा न्यायालयामध्ये जबाब नोंदवण्यात आलाय। इन कॅमेरा हा सगळा जबाब नोंदवण्यात आला आणि लिफाफा बंद पाकिटामध्ये न्यायालयामध्ये सादर करण्यात आलाय। तिच्या संदर्भामध्ये नेमका काय प्रकार झाला हे सगळं या जबाबामध्ये सविस्तरपणे मांडण्यात आलंय। ते स्वारगेट बस स्थानकामधला हा सगळा प्रकार समोर आलेला होता आणि दत्ता गाडे याला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। पीडित तरुणीचा न्यायालयामध्ये आता जबाबही नोंदवण्यात आलेला आहे। त्यामुळे या पीडितेच्या जबाबामधून अधिकची माहिती आता पोलिसांपर्यंत आणि न्यायालयापर्यंत पोहोचणार आहे। त्यामुळे अर्थातच दत्ता गाडे याला अधिकाधिक कठोर शिक्षा होण्यासाठी आता प्रयत्न केले जातील। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देत आहेत। मिकी, यामिनी जर आपण बघितलं तर स्वारगेट बस स्थानकात ज्या अल्पवयीन अर्थात ज्या मुलींनी जो पीडित मुलगी आहे तिचा देखील जबाब या ठिकाणी आता नोंदवण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही धक्कादायक माहिती देखील तिने पोलिसांना दिलेली आहे। अर्थात या जबाबामध्ये सांगितलेली आहे ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना तिच्याबरोबर घडलेली होती, ती कुठे निघालेली होती, काय करत होती, हा माणूस तिच्या जवळ का बोलण्यासाठी आला, जो हा आरोपी आहे, या वेगवेगळ्या सगळी काही माहिती या त्या मुलीने, या पीडित मुलीने या संदर्भात दिलेली आहे। आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आता पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे। पोलीस पॅरलली त्याच्याकडे तपास देखील करतायत, त्याचं देखील त्या ठिकाणी वेगवेगळे चौकशी सुरू आहे। पोलिसांना अर्थातच पोलीस कस्टडी मिळालेली आहे कोर्टाकडून, त्यामुळे त्या आरोपीकडे देखील कसून चौकशी सुरू आहे। तर दुसरीकडे त्या पीडित तरुणीने देखील न्यायालयात जाऊन तिचा जबाब त्या ठिकाणी नोंदवलेला आहे। आणि ही जे डेव्हलपमेंट आहे या सगळ्या प्रकरणामध्ये खूप महत्वाची आहे, कारण ज्या पद्धतीने ती स्वारगेट बस डेपोमध्ये येते, त्याच्यानंतर हा जो आरोपी आहे तो तिच्या जवळ येतो, तिला फसवतो, खोटं बोलतो तिच्याशी आणि तिला बसमध्ये घेऊन जातो, तिच्यावर अत्याचार करतो, ही संपूर्ण घटना जे काही तिच्याबरोबर घडलेलं होतं आणि ते सगळं तिने त्या ठिकाणी जबाब नोंदवलेला आहे। आणि पुढे आता पोलीस नेमकं यामध्ये काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। यामिनी, अगदी मिकी, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।